मंत्री गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। राज्यात नोकऱ्या आहेत, मात्र नोकऱ्या करण्याची मानसिकता असलेली माणसं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं। गुलाबराव पाटलांच्या विधानाला मनसेनेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रत्युत्तर दिलं। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? काम आहे, कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात, इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। माझी सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी यामध्ये लक्ष घालावं। कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही। तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।